किती वेळ बैल वाजवलीस तू बाळा? नेहमी खरं बोलावं बाळा. कोणीला सगळं जेवण थोडं थोडं दिलेलं आहे. हे बघा किचन ओट्यावरती किती सारी भांडे आणि डबे आहेत. ते बघा एकमेकाची नावं घेत आहेत. झोपेतच फोनवर बोलत आहे. म्हणजे कचरा एकदम होईल आणि एकदमच स्वच्छ करता येईल. लक्ष्मी आलेली गेले निघून. हा पूजा करके जाना, आरती करके जाना. ठीक आहे. ऋतू बदलला की आहारात पण बदल करावा लागतो. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 8:30 वाजले आहेत आणि आता माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे. हे बघा या कढईमध्ये केळीची भाजी शिजत आहे. मस्त केळीची भाजी आणि या इथं मी भात पण केलेला आहे. आज केळीची भाजी आणि भात खाणार आहे मी. बाकी इथं मेथीची भाजी पण केलेली आहे सकाळी म्हणजे आत्ताच जस्ट केलेली आहे. आणि इथं दही पण आहे घट्टसर. बाकी इथे सोयाबीन भिजायला ठेवलेले आहेत मी मगाशी. आता थोड्या वेळाने मनाला डब्यासाठी फ्राय करून देते. आणि आज फोंडेजीने देवपूजा सुद्धा लवकर केलेली आहे. देवांना नैवेद्य लवकर मिळाला खायला आज. बाकी मी आता थोडा वेळ घरातच व्यायाम करते. आज टेरेसवरती नाही जाणार आणि तसंही आज आभाळ आलेला आहे. सूर्यनारायण दिसणारच नाहीत. पण मी आता घरातच व्यायाम करते. अगोदर फोंडेजींना जेवायला देते आणि नंतर व्यायाम करते. केळीची भाजी छान शिजलेली आहे. आता मी फोंडेजींना जेवण देत आहे. फोंडेजींना सगळं जेवण थोडं थोडं दिलेलं आहे. मेथीची भाजी, चपाती, भात, केळीची भाजी आणि दही. फोंडेजी, मिस्टर फोंडेजी, अरे आप भगवान का नैवेद्य खा रहे हो पहिले. खा लो. चला मी आता व्यायाम करून घेते आणि नंतर निवांत भोजन करते व्यायाम झाल्यानंतर. बाकी फोंडेजी सुद्धा मगाशीच ऑफिसला गेलेले आहेत आणि माझा म्हणा जेवण करायला बसलेला आहे. आता मी सुद्धा त्याच्याबरोबर जेवण करायला बसते. माझं स्वादिष्ट भोजन झालेलं आहे. बाकी माझा म्हणा पण आता जस्ट कॉलेजला गेलेला आहे आणि मी पण आता घरातील कामाला सुरुवात करते. आहेत आणि आता जाऊन माझ्या घरातली सगळी कामं झालेली आहेत. आज माझ्या घरातली सगळी कामं लवकर संपलेली आहेत. आणि या इथे मी कढईमध्ये आता शेंगदाणे भाजत आहे. शेंगदाणे भाजणे, गहू ज्वारी स्वच्छ करून दळणे ही माझी 8 दिवसाची कामं आहेत. हफ्ते भर के काम करणे ही पडते हे. दुपारचे 1 वाजलेले आहेत आता. बाकी माझा किचन ओटा पुन्हा एकदा भांड्यांनी भरून गेलेला आहे. हे बघा पूर्ण किचन ओट्यावरती भांडी आणि डबेच आहेत. कारण मी आज मधल्या ह्या 2 ट्रॉल्या धुतलेल्या आहेत. 3 ट्रॉल्या आणि मागील महिन्यामध्ये बॉटमच्या 3 ट्रॉल्या धुतलेल्या आणि या महिन्यामध्ये मधल्या 3 ट्रॉल्या धुतलेल्या आहेत. हे बघा ट्रॉल्या काढलेल्या आहेत. स्वच्छ धुवून मी टेरेसवरती सुकायला ठेवलेल्या आहेत. हे बघा ये दोया आहे आणि उद्या टॉपच्या ट्रॉल्या धुवून टाकते. म्हणजे वर्षभराचं काम संपलं. हे ऐसे काम मैं धीरे धीरे करते रहती हूँ. बाकी माझा दादू अजून कॉलेजवरून नाही आला. सकाळी तर बोललेला की आई मी 12-1 वाजेपर्यंत घरी येईन, मला डबा नको दिवस. म्हणलं ठीक आहे बाळा. तसं तर माझा सगळा स्वयंपाक झालेला होता पण त्यालाच डबा नाही नेला लवकर येणार म्हणून आणि अजून नाही आला. पता नाही कब तक आता है लडका. माझा दादू आता आलेला आहे. मी फोनवर बोलत होते तेवढ्यात आला. किती वेळ बैल वाजवलीस तू बाळा? नेहमी खरं बोलावं बाळा. 3-4 वेळा एकदा वाजवली पण 3-4 वेळा कंटिन्यू वाजवली. हां आणि आल्याला जेवण करत आहे. मला वाटलं येतो की नाही काय माहीत, उशीर होतोय. आला पण वेळेवर. खालो आराम से खाना. सायंकाळचे 4 वाजले आहेत आत्ता. बाकी माझा मना पण मगाशी आलेला आहे कॉलेजवरून आणि मगापासून मी दादूला सांगत आहे की टेरेसवरती ट्रॉल्या ठेवलेल्या आहेत सुकायला, घेऊन ये आता. लावून ठेवते तर भांडी सगळे व्यवस्थित. लेकिन जा ही नहीं रहा लड़का, सुन नहीं रहा है. दादू जाना बेटा. ए रजा ट्रॉली लेके आना बेटा. ते बघा एकमेकाची नावं घेत आहेत. झोपू दे. झोपलाय थोडा वेळ. झोपू दे त्याला. झोपू दे थोडा वेळ. झोपू दे.
खाऊन झोपलाय लेकिन तू जाडा आहे ना, तू जा. 2 तास झालं. बरं मी उठवते, जा ना आण ना ट्रॉल्या. कामाची हिरस करत आहेत दोघ जण, एकमेकावरती टोलाटोली करत आहेत. क्या हे बोले. चल आता मी काहीतरी खाऊन घेते. खाना तुझको कुछ काय खाय? जेवणच केलंय की उशिरा 1 वाजता 1:30 वाजता. ठीक आहे, आता मी माझ्या मनालाच उठवते, त्याला सांगणार सांगते ट्रॉल्या. माझ्या मनाला पण मी उठवलेला आहे आणि उठल्या उठल्या फोन. क्या हे बोले लडके को. झोपेतच फोनवर बोलत आहे. मनाला माझ्या खूप झोप आहे, बापरे भयंकर झोप आहे. लहान असताना ना 2 वेळेस त्यानं आतून कडी लावून झोपलेला, आम्ही बाहेर गेलो तेव्हा, आणि उठतच नव्हता लवकर. हे बाबू कितना सोएगा बेटा. जा ट्रॉल्या तेरे साठी शिकायला ठेवल्या. कुंभकर्णाची झोप आहे मनाची माझ्या. खूप झोप लागते याला भयंकर. 8-8, 9-9 तास झोपायचं लहान असताना तर. जाओ लेके आओ. कुछ खाएगा नहीं? चंक्स खाए? घर में आके खाए शायद सोया चंक्स ना. ठीक है, मैं भी कुछ तो खा लेती हूँ. तुझे सलाम. थैंक यू धन्यवाद. किस बात के लिए सलाम. दादूचा माझ्या अधून मूड स्विंग होत असतो. कधी गाणं गातो, कधी तो शांतच बसतो, कधी हसतच राहतो. ऐसा मूड बनता है दादू का बीच बीच में. बाकी या इथं मी थोडंसं दूध गरम केलेलं आहे. आज दूध बिस्किट खाते. चहा कॉफी वर्ज करावी लागणार आहे आता, कारण हळूहळू उन्हाळ्याला सुरुवात होत आहे, त्याच्यामुळे चहा कॉफी नाही पिता येणार. थोडंसं दूधच पिते आता. चल चला, दूध जास्तच झालं थोडंसं. दादू म्हणा वुड यू लाईक टू ड्रिंक अँड ईट मिल्क और बिस्किट अँड बिस्किट. नो ठीक आहे, मैं खा ले. तू मी सकाळी 10 वाजता जेवण करत असते, त्याच्यानंतर सायंकाळी 4-5 वाजता ना भूक लागते. थोडंसं दूध बिस्किट किंवा एखादं फळ खाल्लं ना, मग संध्याकाळी 8 वाजेपर्यंत काही टेन्शन नसतं. 8 वाजता मी जेवण करते संध्याकाळचं, 8-8:30च्या दरम्यान. बिस्किट पण खरं नाही खायला पाहिजे, फळच खायला पाहिजे. पण आहेत तर खाऊशी वाटतं. आत्ता मना पण आलेला आहे माझ्या शेजारी बसायला, गप्पा मारायला आलेला आहे. ट्रॉल्या ते आणून ठेवलेल्या आहेत, आता मी लावून घेते. खालो चिवडा, खालो. अभी दूसरा चिवडा बनाना पड़ेगा, ये खत्म होने आला आ रहा है. बनू आता हिरवी मिरची घाल म्हणा तू चिवडा नेक्स्ट टाइम. आज कसं काय लवकर आला तू? का बरं? देखो लड़की का ऐसा है. नाहीतर कंटिन्यू मागील आठवड्यात ना गेलेला कॉलेजला, या आठवड्यात बंद केलं 1 लेक्चर. उद्याचं काय बरं पेपर आहे. उद्याचं काय मग? हा बरं झालं, मला गाडी लागणार आहे उद्या. तसं तर मला जायचं आहे आता बाजारात, थोडंसं अस्त्र वगैरे आणायचे 2 ब्लाऊजचे. पण आता कंठाळा आलेला आहे, कधी जायचं. पुन्हा संध्याकाळचा स्वयंपाक करायचा आहे. देखूंगे भी कैसा क्या होता है. हे बघा, मी आता ट्रॉल्या पण लावलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये भांडी पण भरून ठेवलेले आहेत. चला, हे एक अवघड काम झालेलं आहे. आता उद्या वरच्या ट्रॉल्या धुवून टाकते, म्हणजे माझं वर्षभराचं काम संपलं. मी वर्षातून एकदाच ट्रॉल्या घासत असते, तेही फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यामध्ये. बाकी इतर वेळेस भांडी वगैरे घासत असते, पण ट्रॉल्या वर्षातून एकदाच घासत असते. बाकी आता शेंगदाण्याचे नाकं काढून ठेवते. ये एक हफ्तेभर का काम हे कर लेती हूँ. बघा, वर्षाची कामं वेगळी, आठवड्याची कामं वेगळी आहेत. आणि आता वर्षभराची कामं पण सुरू होतील. पापड बनवायचे आहेत, मसाला बनवायचा आहे. पुढच्या महिन्यामध्ये आता हे कामं होऊन जातील. हे बघा, मी आता सगळ्या शेंगदाण्याची नाकं काढलेली आहेत. बाकी मी थोड्या वेळाने पाकडते संध्याकाळी भाजी तोडते वेळेस, म्हणजे कचरा एकदम होईल आणि एकदमच स्वच्छ करता येईल. अभी मैं इसको साइड में रख देती हूँ ऐसे ही. बाकी मी आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करते, तोपर्यंत दादा सायंकाळची पूजा करून घेईल. चला, आता मी हिरवे मूग शेंगदाणे भाजलेल्या कढईमध्येच भाजून घेते आणि शिजायला ठेवते. मनाची फरमाईश आहे माझ्या की मूग बनव, अख्खा मूग. मैंने बोला ठीक है बेटा. छान खरपूस भाजून घेते आणि नंतर शिजायला ठेवते मूग. हे
बघा मी मूग ह्या पातेल्यामध्ये आता उकडायला ठेवलेले आहेत आणि इथे दादू देवपूजा करत आहे सायंकाळची. आणि आता एक लहान मुलगी आलेली आमच्या घरामध्ये, लक्ष्मी आलेली, गेले निघून. हाँ, वॉचमैन की मुलगी होती छोटी. और मना की जिम जाने की तैयारी है, पूजा करके जाना, आरती करके जाना, ठीक है. हाँ जी. चला मी आता भाकरी करत आहे. 2च भाकरी करायच्या आहेत आणि आज मी ज्वारीच्या भाकरी करत आहे, ज्वारीच्या पिठाच्या. ऋतू बदलला की आहारात पण बदल करावा लागतो. हळूहळू उन्हाळा सुरुवात झालेला आहे, त्याच्यामुळे बाजरीत नाही दळून आणली. तर 3-4 महिने बाजरीचीच भाकरी आहे, सॉरी ज्वारीचीच भाकरी खायला मिळतील सगळ्यांना. आणि ह्या कढईमध्ये माझ्यासाठी दुधी भोपळ्याची भाजी केलेली आहे. आणि इथे चिरंजीवांसाठी हे बघा मूग पण शिजत आलेले आहेत, शिजतीलच 5-10 मिनिटांमध्ये. चला तर मग आज व्हिडिओमध्ये इथंच थांबूया आपण. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.